ए शेट अण्णा नाईक अत्तर अत्तर अण्णा कर्माची फळा भोगूची लागतात. घेऊ लावा घेऊ किती घालवलं कोण कोण असस तू कोण असस तू काय करणार माझा अण्णा नाही कसं आहे मी तू मग काय करू शकणार नाही कोण असस काय आहे काय झालं के किंचाळलं की त्या मका भीती वाटतो गो वाईट सपन पडला कसलं स्वप्न ह्यांच्याबद्दल हे बरे असतात ना आहे तू काळजी करू नको घे पाणी पी छाया, ते येतात ना सुटून अगो आणि नाही येले तर त्यांच्या पापाचं घडो भरलो असा समजायचं अगो असं बोलतो अरे माका बाहेर काढा माका नाही राहायचं आहे सर ऐका घेता ना माका बाहेर काढा सगळी जण आहे सर इली असत काय झालं बघा आहे सर असत ती बघा कशी बघतात बघा माझ्याकडे बघा अरे बघतस काय माका मारतील ती माका मारतील माझा जीव घेतील मी बाहेर येऊन बसते पण हैसर नको हैसर मी पळून जाणार नाही पण माका आत नको ठेव ते माका मारतील सोड माका सोड ओ कोण नाही तिकडे स्वप्न बघितलं असं तुम्ही नाही गळो आवडल्याने माझं जीव गुदमरता हैसर माका बाहेर काढ शांत झोपा तिकडे काही झालेलं नाही नाही असत ती हैसरीत असत पहिल्यांदाच लॉकअप मध्ये आलात ना त्याच्यामुळे तसं होतंय काय जण तर 2-2 दिवस झोपत नाही पण 3-4 दिवस झाल्याच्यानंतर आरामात झोपतात झोपा अरे मी नाही राहणार हैसर 3-4 दिवस मी हैसून बाहेर पडणार फक्त बाहेर काढा माका बाहेर काढा माका माझ्या शोभा लवकर सूद येऊ दे रे बाबा माझ्या समोर माझा पोर चौसर येत नाही चौसर माका काय चैन पडूची नाही रातभर डोळ्यात डोळो लागलेलो नाही रे एकदा का सूद दिली मग त्या अन्नाचा काय करून ठेवताय ना तर बघ इलास बसा पाणी आणते धरा घे बा काय हो रातभर झोपला नाहीस वाटता ह्या काय हा तो डबो असोच तो बक्षू दिली नाही वाटता काय गो रातभर 2-2 मिनिटांनी मी उठान बघत होतोय पोर शुद्धीवर येता का पण खय काय खय गेला आणि पडला ना तसाच हा गो पोराचे हाल बघवत नाहीत गो डॉक्टर काय करतात एवढा वेळ का लागता औषध पाणी करतात ना येळेवर वच्ची
अगो ते त्यांचं काम करतात गो बराबर. आपला काय कळता बुतूरला. गोळी लागली आहे ना, इशे सागवता बिनला रक्तात, पण येत गो सूद येत ते का. हेवकच वय म्हणजे मी जा काय योजलेला हा ना ता माका करूक मिळत. काय करणारस. ओ शोभाक शो दिली की त्याका पोलिसांसमोर जबानी देऊक सांगी नाण्याच्या विरोधात चांगलाच लटकवूक सांगतय. त्याका काय वाटला हा, तो असो एकावर एक मुर्दे पाडीत आणि ह्या वच्ची गपरवीत. म्हणजे वच्ची तुका सुनेची काळजी नाही हा? त्या अण्णा काट टाकूचा म्हणून सून शुद्धी रोग होईना तुका. ओ, काय बोलतास काय या. घरातात बोलतोय बी. अगो रातभर त्या पोराचे हाल बघवत नव्हते बाका, आणि तुझ्याकडे अण्णाचा ह्या करतलं अण्णाचा ता करतलं ह्या चालला. तुका खरा सांगते वच्ची, शोभाच्या या अवस्थेत जितको अण्णा जबाबदार ना तितक्या तू दुखस. तुमच्या जिबेत काय हाड हा की नाही. बघे काय खोटा सांगतोय मी. कोणी सांगलेला तुका बाजवाच्या लग्नाचे पेढे घेऊन अण्णाच्या वाड्यावर वाटूक जा म्हणाल. हा काय गरज होती. तू गेला नसतास तर या झाला असता. पोराचा काय झाला ना तर मी काय तुका सोडणार नाही सांगा ठेवतोय. कसा व्हायत जा का व्हाईत ना ता अन्नाचा. ऐकतोस काय. सोडा म्हणतोय, माका सोडा. बाहेर झालंस काय. माका सोडा. ऐकतोस काय. सोडा. कशी झाली झोप अण्णा. माका हैसर राहायचं नाही का. काल रात्री आरडाओरडा का सुरू होता. ते माका मारून टाकतील. कोण. माझा जीव घेऊ बघत होती. कोण अण्णा. ता- कोण तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार. हो तुम्ही अण्णा नाही घात ना. कोणाची हिंमत लागली तुम्हाला हात लावायची. बघा कोण आहे का बघा. ते असं जीव घेतील माझा. अण्णा काल थोडी जास्त झाली होती तुम्हाला. आता बघा बघा कोण आहेत का बघा. ते हैसर होती. सोडा सोडा माका. कसं आहे ना अण्णा, अहो जागा नवीन आहे ना, त्यामुळे झोप लागली नसेल. होय हळूहळू सवय होईल घरासाठी. घराकडसून कोण गेला होता. नाही मेले की जिवंत त्या बघू पण कुणी गेले नाही. माझं खात माझ्यावरच उलटलेलं असं. हैसून सुटान दे नाही. एकेकाच्या मानेवर कोयतं फिरवलंय. अण्णांना एक नाव नाही सांगलं. दत्तभाऊ अण्णा नाही दत्तभाऊ. गप्रो काल मी तुका काय सांगितलेलं माका काय माहित. याला इसरलंस. माझा डोक्या फिरला ना. तुका कालचा विचारता येता. सकाळी काय जेवलंस तर दुपार लक्षात नसतं तुझ्या. कालचा काय आठवताला. याला काल तुका मी पत्तेरो परसवत टाकून सांगितलेलं ना. हा टाकलंय टाकलंय. रे खुड्या पत्तेरो परसवत नाही मागल्या दारात टाकलंस तू. हा विसरलंय. मग आता आठवलं ना. काय ता. अरे पत्तेरो परसवत टाकूचा ना. आठवला ना. हा टाकतोय. उभू किती जा टाक जा. दत्तभाऊ अण्णा आता नाही तरी ना. पोलिसांनी पकडून नेल्याने ना अण्णांका.
होय नाही सोडूचे ना गप्रो म्हाका माहित हा नाही येतले आता अण्णा होय नाही येतले कामा कर तुझी दत्त भाऊ अण्णा नाही येतले मग म्हाका आरडणार पण नाही ना नाही दत्त भाऊ झोपाळ्यावर पण अण्णा बसणार नाही ना अण्णा नाही येतले नाही आरडणार झोपाळ्यावर पण नाही बसणार नाही बसणार अण्णा झोपाळ्यावर झोपाळ्यावर नाही बसणार आरडणार नाही अण्णा नाही बसणार असे नाही बसले अण्णा सरिता काय आहे ते ठेवतोय वायच बसा तो सरी लसूण सोलून देवा होता का नीट सोला झाला बघा नाही गो हो मी काय म्हणतोय अण्णांचा काय काय कळत नाही हा ताच तर म्हणतोय मी नेने काकांका विचारा ना त्यांना सगळी माहिती असत ना आणि त्यांची ओळखी पण असतील आधीसारखा रवलेला नाही काय ओळखीचा काय एक उपयोग नसता त्याच्यात नवीन इलेलो पोलीस अधिकारी पण साधू नाही हा कडक हा कोणाकच जुमानत नाही कोणाक समोर उभं पण करत नाही काय करतील काय सांगता येत नाही हा हे सगळं आपणाक समजतात पण आईंचं काय नीटपणा दाखवत त्यांना पण काळजी लागलेली असता हो बोलत नसते ना तरी खोली जाऊन रडत होती काहीच कळत नाही हा मी पोलिसला जायत होते माका पण अडवल्या बरोबरच केले नाही गेलास तर बराच झाला अहो त्या पोलिसांनी तुमका 17-60 प्रश्न विचारून हैराण केला नाही असता मी तर असं ऐकलं की ते पोलीस शब्दात पकडतो वैता होईत तसं आहे अण्णा नाही आहेत ना तर घरात शांतता तरी असा सरिता काय बोलतोस या हा घरात शांतता असा ह्याच्यापेक्षा अण्णा घरात नाही त्याचा काय काय खोटं बोलतात ते असले काय घरात काय ना काहीतरी तमाशा होतच असता आता नाही असत तर त्या निमित्तानं होणारं तमाशो तरी बंद असा तेवढीच आईच्या जीवाक शांती रोज रोज तरी किती भोगायचा रे सगळ्यांनी ते थयच बरे असत आत असत ते अहो घेवा चाय थंड होईल
अण्णा नाईकांना भेटायचंय. डबा आणलाय त्यांच्यासाठी. बरं डबा दे आणि निघा लवकर. 1 मिनिट. ठाकूर. हा सर. यांना अण्णा नाईकना भेटायचंय, त्यांच्यासोबत जा जरा. या. या. अण्णा तू सर तुमच्यासाठी डबा घेऊन आले. इथे कसं खाणार ना तुम्ही? शेवटी घरचं जेवण हे घरचंच. आणि आता काय माहित तुम्ही परत घरी केव्हा याल. खरंच खूप वाईट झालं. तुम्हाला माहिती अण्णा, गावात एकच चर्चा सुरू आहे की पोलीस अण्णांना पकडून घेऊन गेले आणि आता अण्णांचं बाहेर येणं कठीण आहे. अण्णा नाही कसो आत राहणार नाही. ते आपण कसं सांगू शकतो ना? म्हणजे इथे सगळं कायद्याप्रमाणे चालणार ना. नेने पण काही करू शकले नाही ना. वयात काहीतरी होऊ दे. पण खरं सांगू अण्णा, इथे येण्याआधी ना माझ्या मनात एकच विचार सुरू होता. जो माणूस माझ्या दारात खांद्यावर बंदूक घेऊन उभा होता, ज्याच्या नजरेत सतत एक धाक होता, रग होती, तो आता तुरुंगात कसा दिसेल? म्हणजे मी त्या व्यक्तीला असं बघू शकेन का? काय झालं अण्णा? खूप त्रासलेले दिसतात. घरातून कोणी आलं नाही का? कोणच नाही. अय्या, काय सांगताय? बडी पडली असतील त्यांची. जाऊ दे, तुम्ही काळजी घ्या. माहित नाही आता किती दिवस लागणार. मॅडम थांबा, डबा आम्ही तपासून देऊ. येते मी. हे पण नाहीये घरात, बाहेर गावी गेले. काळजी घ्या. येते.